नमस्कार, मी अरुणा. आज मी उपासाचा चिला बनवणार आहे. हे आहे राजगिराचं पीठ. राजगिराच्या पिठापासून चिला बनवणार आहे. चिला म्हणजेच पोळा. मी 1 कप राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप पूर्ण वाटी दाबून घेतलेले आहे. या पिठामध्ये जेवढं लागेल तेवढं मी पाणी थोडं थोडं करून घालत आहे. जास्त पातळ करायचं नाही, थोडं दाटसरच पीठ ठेवायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपण हलवायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाही. आपण ह्याचा चिला लगेच बनवणार नाही. आपण हे 1 तास असंच ठेवणार आहोत झाकून. कारण आपण लगेच जर ह्याचा चिला बनवला तर तो तुटू शकतो आणि आपला चिला नीट होणार नाही. हेच जर 1 तास असंच ठेवलं, 1 तासानंतर ह्याचे खूप सुंदर चिले होतात. आपण चिलामध्ये काय काय घालणार आहोत ते बघूया. प्रत्येक जणांचं उपासामध्ये वेगवेगळे आयटम खातात, नाही खात. कोणी गाजर खातं, नाही खात. बटाटा तर सगळेच जण खातात. कोणी कोथिंबीर खात नाही, कोणी आलं खात नाही, अद्रक खात नाही. तर ते आपण ठरवायचं की आपण चिलामध्ये काय काय टाकायचं. मी आता 2 बटाटे घेतलेले आहे. ते याची साल काढून मी हे किसून घेणार आहे. किसल्यानंतर ते 2 ते 3 पाण्यामध्ये धुवणार आहे, जेणेकरून त्याचा जो स्टार्च आहे तो निघून जाईल. 2 मिरच्या, तुम्हाला चवीला जास्त तिखट पाहिजे असेल तर 3-4 पण घालू शकता. 2 ते 3 मिरच्या आणि थोडासा अद्रक, 1 इंच अद्रक, जिरं, कोथिंबीर आणि गाजर किसून घालणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला चालत असेल, तुम्ही जर लोकी खात असाल दुधी, तर तुम्ही दुधी सुद्धा त्यात किसून घालू शकता. जर दुधी घातला तर ते जास्तच हेल्दी बनेल. हा चिला हेल्दी असतो. खाल्ला की पोट गच्च भरतं. दुसरं काही खायची गरज नाही भासत आणि उपासामध्ये एनर्जेटिक वाटतं. एक तास झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्याला हवे ते जिन्नस घालणार आहोत. मी 1 चमचा जिरं घालत आहे, गाजर, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, बटाट्याचा किस, आणि चवीनुसार सेंधव मीठ. हे उपासाचं मीठ आहे. जेव्हा जेव्हा उपास असेल तेव्हा आपण हे मीठ वापरायचं आहे. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याचा चिला टाकणार आहोत. आपला तवा गरम झालेला आहे. आपण त्याला तेल लावत आहोत. अशा प्रकारे आपण चिला टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता वरून आपला चिला पूर्ण सुकलेला आहे आणि जास्त मोठा गॅस ठेवायचा नाहीये. नॉर्मल आपला जरा मीडियम गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता तो आपण पलटी करणार आहोत. तुम्ही बघू शकता जशी आपली आंबोळी डोसा होतो
त्या पद्धतीत आपला चिला झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यावर तेल टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता. गॅस थोडा मंदच ठेवायचा आहे. आपला बटाटा पूर्ण शिजला गेला पाहिजे. मंद गॅसवर खरपूस फ्राय करायचा. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघता येईल. अशा प्रकारे आपला चिला तयार झालेला आहे.